आपण अतिथीला घ्यायचं? अत्यंत गंभीर मामला आहे. नांदगावपेठ MIDC मध्ये गोल्डन फायबर या कंपनीच्या लापरवाहीमुळे जवळपास 50-60 जे कामगार आहे त्यांना दूषित पाणी पिल्यामुळे वॉमिटिंग, चक्कर आणि मोठ्या प्रमाणात 5-6 कामगारांची सिरियस तब्येत आहे. आणि याची दखल विशेष म्हणजे मनसेचे नेते पप्पू पाटीलजी यांनी दखल घेतली. त्या ठिकाणी ते गेले, त्या कामगारांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि आज या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते, युवासेना पार्टीचे कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून यांना इरविनमध्ये आणलं आणि या ठिकाणी संपूर्ण CS आता फोन उचलत नाहीये. पण मला असं वाटतं हा बेकामी CS आहे. याची बदली ताबडतोब शासनाच्या माध्यमातून आम्ही करूच. पण मला असं वाटतं की आज जबाबदार CS या इरविन हॉस्पिटल डफरीनचा जबाबदार म्हणून त्यांनी इथली जी व्यवस्था आहे, अचानक काही ऍक्सिडेंटचे पेशंट आलेले आहे, दूषित पाण्यामुळे काही आलेले आहे आणि या ठिकाणी बेडवर 2-2, 3-3 लोक झोपलेले आहे. आज मला वाटतं असं वाटतं की डफरीन मध्ये किंवा सुपर मध्ये जो वरचा फ्लोअर जो ICU बनवलेला आहे त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त बेड खाली पडलेले आहे. CS ला थोडं डोकं असेल तर त्यांनी ते बेड इथे आणावे आणि या ठिकाणी जे लोक एक बेडवर 2-2, 3 लोक इलाज घेत आहे त्या बेडवर त्यांना व्यवस्था करून द्यावी. पण त्याच्यासोबत आज बेजबाबदार CS फोन उचलत नसल्यामुळं या ठिकाणी सगळे डॉक्टर कामी लावलेले, नर्स कामी लावलेले, सगळे त्याचा इलाज करत आहे. पण गोल्डन फायबर कंपनीवर तातडीनं कडकच्या कडक कारवाई आम्ही करणार आहे. याच्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा निर्देश दिलेले आहे आणि त्या ठिकाणी MIDC विभागाच्या माध्यमातून सुद्धा कडक कारवाई त्यांच्यावर केल्या जाईल.